अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिराच्या उद्घाटनाचा भव्य कार्यक्रम पार पडणार आहे। या सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे। भव्य उद्घाटनापूर्वी देशातील करोडो भक्तांच्या मुखी रामाशी संबंधित गाण्याचे बोल आहेत। बिहारच्या स्वाती मिश्राच्या राम आएंगे या गाण्याची भुरळ खुद्द पंतप्रधानांना पडली। त्यानंतर आता पुण्याच्या मराठमोळ्या गायिकेच्या आवाजाने देखील मोदी भक्त झाले आहेत। ही गायिका दुसरी तिसरी कोणी नसून काही वर्षापूर्वी सारेगमप लिटल चॅम्प्स मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आर्या आंबेकर आहे। स्वाती मिश्राच्या राम आएंगे नंतर सध्या सोशल मीडियावर आर्याने गायलेलं हृदय में श्रीराम है या गाण्याने भक्तांना वेड लावला आहे। देशातील करोडो नागरिकांसह आर्याच्या गोड आवाजाची जशी भुरळ पडली आहे, तसंच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आर्याच्या गोड आवाजाची भुरळ पडली आहे। हे गाणे ट्विट करत मोदींनी सुरेश वाडकर आणि आर्या आंबेकरांचं तोंड भरून कौतुक केले आहे। हे गाणं शेअर करताना मोदींनी अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण देश प्रभू श्रीरामाच्या भक्तीनं तल्लीन झाला आहे। हीच भावना सुरेश वाडकर आणि आर्या आंबेकर यांनी त्यांच्या सुमधुर स्वरात गुंफली असल्याचे म्हटले आहे। देशाच्या पंतप्रधानांनी आर्याचं गाणं त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केल्याने आर्याचा आनंद गगनात मावेनासा झाला असून तिने मोदींच्या पोस्टचे स्क्रीनशॉट शेअर केले आहे। यावेळी तिने मोदींचे आणि त्यांच्या कामाची एक प्रामाणिक चाहती असताना त्यांची ही पोस्ट पाहून माझे डोळे पाणावल्याचे तिने म्हटले आहे। आपलं गाणं मोदींनी शेअर केल्याचा आनंद शब्दात सांगू शकत नसल्याच्या भावना तिने यावर कमेंट करताना व्यक्त केल्या आहेत। आमचा हा खारीचा वाटा ही सांगीतिक सेवा श्रीरामचरणी रुजू झाली। प्रत्यक्ष श्रीरामाचा आशीर्वाद जणू आमच्यापर्यंत पोहोचल्याचं तिनं म्हटलं आहे। मोदींना भुरळ पाडणार हृदय में श्रीराम हे गाणं सुरेश वाडकर आणि आर्या आंबेकरनं स्वरबद्ध केलेलं असून गीतकार आणि कवी संदीप खरे यांनी शब्दांकित केले आहे, तर गायक आणि संगीतकार सलील कुलकर्णी यांनी हे संगीतबद्ध केले आहे। अयोध्येत पार पडणाऱ्या राम मंदिर सोहळ्याबद्दलच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका। पाहत रहा लेट्स अप मराठी।